सुरुवात करतो वाच गायला म्हणा ऐकताय ना महिनोभर ऐकताय तुमचा मग काय वाटतं का ऐकायला ना तुमचा सांगताय भाव दिनो घरातून बाहेर पडायचा नाच दिसता कारण महिनोभर यांचं ऐकते आम्ही घरातून बाहेर पडलं का सुरुवात करतो वाच गायला त्यांचा तरी काय चुकता कसा असता घर फिरला घराचे वासे फिरतो आमचा नशीब फिरला नशीब आणि ह्याचा सगळ्यात कारण पण माहिती आहे आमचं घरवालं आमच्या घरवाल्याने सगळं 17 सूट सोडल्याने माझं मी म्हणा संसारात टिकलं या दुसरा कधीच गेला असता मायरा जीव नुसतो हिंडांबा माझं हिंडांबा हो त्याला आता बरे स्वर्गती बरे असे आमच्या भावची बरे स्वर्गती हाडलेले पण हाडलेली स्वर्ग मोडून टाकतोय की त्या लोकही घर नाही कोणत्या कपाळात नाही कोणता पाठ मोठा कोणते विषय मोठे म्हणा इल्ल्याला मोडून टाकतोय शेवटी आमचं बालक ऐकावलो एक दिवस काय केले कपड्यातून दांड उचलल्या माझ्या पाठी लागलो आणि म्हणायला लागलो वासंती अगं तुझ्याबरोबर बोलावं सगळी लगीच करून तिथे मांडी पणा खेळायचं त्याला उद्या खराच राखला आता तुका नवरो हाडलो आणि त्याका जर ते म्हणले ना आता म्हणतलं बापाशी न मारल्या बापाशी धियालय आणि होय म्हटलं आणि ह्या ध्यान भागात मनान घेतल्या सगळं सत्यानाश कोण सोडलं बापाशी माझो आणि बापाशी बापाशी पुढारी नेलो काय त्या मेल्या पुढाऱ्याने सांगलेलं मोठा करून सांगलेलं नवऱ्याचा ह्या असा नवऱ्याचा असा नवरो ह्या करता नवरो त्या करता नवरो वस्तू आणि करतो नवरो ह्या करता सांगणार सगळ्यांना असं असतं कसा सगळा मोठा करून सांगतले पण ह्याचा कोण सांगायचे नाही आणखी या सांगलाय काय माहिती आहे नवऱ्याची 2 द्वाता आता 2 द्वाता मी शेती किती असतली आणि माझा बापूस खुळावलो ते सांगण्या आणि त्याच्यावर न्याय खुळावलो माका सांगलो वासंती अगो नवऱ्याची 2 द्वाता असतो म्हणजे 4 बैल बाळगल्या आणि 4 बैल म्हणजे किती शेती असली तो शेतकरी होय मग बापाच्यावर न्याय खुळावलोय आणि होय म्हटलोय लगीन केलंय घराकडे येलोय लग्नात 8-10 दिवस झाले एक दिवस धुणी घेतलोय कपडे घेतले आणि वळा घेऊन गेलोय आमची नानी गावली शेजारी नानी न्याय विचारले नानी अगे ह्यांची 2 द्वाता असतात 4 बैल बाळगल्याने शेती किती आहे नानी काय सांगायचा नानी 5 कोपरे 5 या म्हटलं 2 द्वाता आणि 5 कोपरे ह्या ऐकल्या आणि नंतर घराकडे गेलोय आणि काय चाललंय काय हो मोठा करून सांगल्या मोठं शेतकऱ्यांना सांगल्या 2 द्वाता असं पण सांगल्या आणि 5 तुमचे कोपरे चलतलंय काय पत्रात पडला पवित्र झाला एकदा सांगलं 5 कोपरेचं 5 कोपरे मनात जाऊ दे काहीतरी पेरणी करा आणि तुला काय सांगायचा माझा पेरणी करूची गरज नाही मी लागवड केलाय लागवड केला असतली माझ्या सगळे कोपरी यायला असतले कवाटे यायला असतले एक दिवस त्याची लागवड बघून केलोय काय बघतले कर्म 3 कोपऱ्यात जाऊन गेल्या रातमोडी आणि 2 कोपऱ्यात नागरी लावून ठेवल्या पाणी घालून नको काय करून खत पाणी घालू नको फक्त या आमचा घ्या आणि हा काही ह्याच काम नाही कसा या घर पंचायत या देवाचा 4 गावात आमचा लोक वळखतो आणि त्यांना आमचं गाव येतं आपले काय घडी अडचणी आलं ते दूर पडते आणि माझ्यावरची देवी हो माझ्या देवीचा राष्ट्रीयच्या कारकिर्दीचा वारा असा आणि ह्यांचे काय हळी अडचणी असतात ना माझ्यावरची देवी दूर करतात म्हणून 4 लोक आमच्या दाराला येतो पण आज महिनो आलो फक्त योग कोण आमच्या दाराला जाणार नाही किती तुला माका सांगा पुऱ्या पाऊल ठेवले परत ह्याच्या बघल्याने ह्याचा बक्षीस त्या आमचा होडकून आमच्या दाराला नाही काय खातो काय पोट भरतला कसा एका सकाळी सांगलोय लोक येणच नाही ना धरून तरी हाडा म्हणा होय म्हटल्याने घरातून बाहेर पडून गेलो अल्पत्व येतो थोडी वेळ वाट बघते वाट बघून जर नाही दिले घे नानी कडे असत हो भावाजी मध्याचे प्यारे
सांगून एकदा वाचून आका काय तुमचा अरे जमीन किती आलाग लागली जमीन आता कमी होतो आकाशला जमीन धरतात यादी झोपायच्यामुळे कोण हरकता बरोबर आतापर्यंत कधी आलाच ना त्याच्या पुढे आलाच जमीन अशी जमीन नका काय करूचा घराकडे मध्ये घराचा दार कोण किती बाहेर माणूस गेला कोण काका कितकेला ठरलं गो माझा गावकारांचा घर ऐकलं कोण ना कोण येतो दार कोण बघण्याचा फरक लागलो त्या दार उघडाली ऐकत उडला दार कोण गेल्या वाटला उघडल्या का वाटेक लागला काय गेला का काकीकडे जाऊन बसला काकीकडे किती आला पुरवला एकदा तो इडो पाबले काय थैसून सुटला का वहिनीकडे जाऊन बसला वहिनीकडे किती काही त्याला कुठं कुठं बोल माझा घे करता तुझा घे करता माझं बोलत तुझं बोलतोस त्याच्याशिवाय त्या गदारीला येऊन फक्त या गदारी करता घरातली कामा करू त्याचा काही देख नाही खाऊन खाऊन नुसता कोंबडी कसा राहिला आता या घरात आज सांगायला माहिती नाही आणि घालून बघतो जर घरात असला तर बरा असा नाहीतर असं पैसून गोळी घेऊन येतो बघेल रोजच्या सत्राचा हात घालून त्याच्या लक्ष देऊ नसता त्याला मुद्द गेलो असतो रोजच्या सत्र हात घालून बसते आता तर दारू उघडला झालो सत्याला तो दारुगडचा सक्को गोवारिलो आता माहिती नाही तो सक्को गोवारिलो दारुगड पुढे हो आता कोणाला सांगता ढकलाने पुढे असे माका ढकलू गप्पांना दारुगड रोज मी उघडते ना तुम्ही उघडा आता रोज उघडते कसा उघडून का धावून निघालो माका उघडा गप्पांना याचा कौता गप्पांना माका ढकलू गप्पांना तो दारुगड चला बोल तुमचा उघडू टाकणार खिडकीत माझ्या तुझ्या तोंडात पडो अबा याला मोठा रान असताना ते माका खिडकीत सुरू येऊ शकतं निशाणला देवता का कोणी देवता तर मिया बघतोय त्या माका शिकवलं दारुगड या उत्तर नाही आज काय तुला एकदा सांगतोय दारुगड तो ढकला या पुढे आता दार की उघडतं त्या उघडत नको मोठा दार उघडतोय बा
मी उठतो तू तो लांब राव. पाय घडलाय तू लांब राव. गोमटान सांगतोय ठकला आणि या हा? आता इलंय कसं रकुलोला दिलंय बा हो आडो लांब नाही होते दादा काय ढकलून ठेवलेलं दाद. तू असं सांगा तू काय लावला आडो लावण्याचं रकुलीने यांना सांगायला गेले होता मला वाटलं आडो असतो लाच मारलो म्हणून सांगतो आपण जमणार कमी घेऊया आणि खड्डाच्या खेळात पाणी घालून तरी घ्या मग. कसा घ्यावता तर तू माका शिकायचं पाणी घालून घेतो कसं घेतो अगो पाणी घालून घेतला का पटपटीत लागतं ऐकलं काय पाणी याशिवाय घेतला का बघ चित्ता वैतन पटपटीत लागतं. संसार झालं आमचं पटपटीत देता काय मी घेतलं तरी तुला दोसात पटपटीत झालं काय ते सांगताय हो सगळं होतं नाही होतं सगळं इथून खाल्ल्यात बऱ्या. मी इकून खाल्ला माझा खाल्ला तुझ्या बाप्पाचा खाऊ नये माझ्या बापाशी तर नका नको. काय करतो माझ्या बापाशी मग आंबा टाकीने घातलं मी सगळं एकूण झाल्यात तुम्ही. उपकार केला घातलं ते घातलं मला घातल्या काय दिल्या गेलं करून दिल्यात ना आम्ही घालता वैतन आता माका इथून खायला घेऊन तुका कोण घेतलो मला होया माका होण्याच्या परवाडलाय दुसऱ्या सगळ्या परवाडा नशीब लगीन केला माझ्यावर म्हणून पोट भरतात उपाशी मारताना होता. तुझ्या जीवावर मी असं मी असं ना मी तिथं असं मी कुदकुदते म्हणून पोट भरताय का ते दिसता कुत्ता मी राहून फिरतो काय घेऊ घेऊ ना ऐसा बघ तुझा ते काय मागून नाही कोण माझ्या बापाशी काय होता काय तुमच्या घरात काय होता आज काय ऐकता तुम्हाला काय नको काय होत ना काय होता ना सांगा काय होता